नमस्कार. ईश्वर भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रामायणकार वाल्मिकी यांची कथा. तर ऐका. रामायण हा भारताचा महान ठेवा आहे. भारतीय राज्याचा, राजनीतीचा आणि राज्याचा आदर्श केवळ भारतीयांसमोरच नव्हे तर अखिल मानवजातीसमोर प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या पुण्यशील वचनाने ठेवलेले आहे आणि त्यांचे वर्तन देखील अलौकिक आहे. सामान्यांच्या वाटेला येणारी सुखदुःखे असामान्य रामचंद्रांनी, जानकीने व भरत लक्ष्मणाने भोगली आहेत. हे वाचून ऐकून राम जानकीला आणि भरत लक्ष्मणालाही भारतीय माणसांच्या हृदयात चिरंतन स्थान लाभले आहे. जोवर माणूस आहे आणि त्याला वाणी आहे, भाषा आहे, तोवर रामायण हे चिरंतन चालूच राहणार आहे. तर ऐका. रामायणकार वाल्मिकी. एके दिवशी सकाळीची गोष्ट. महर्षी नारद मुनी मुखाने नारायण 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 म्हणत त्रैलोक्यात संचारत निघाले होते. जाता जाता हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका अरण्यात ते पोहोचले. घनदाट वृक्षराजींच्या अरण्यातून देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन ते चालले असतानाच एकाने त्यांना हटकले. स्वर्गलोक आणि पाताळलोक इथे कुठेच नारदांना कोणीही मज्जाव करीत नसे. त्यांना आश्चर्य वाटले. अडवणाऱ्याला त्यांनी विचारले, का रे बाबा, कोण तू? अडवणारा आरदान माणूस म्हणाला, मला वाल्या कोळी म्हणतात. असं मला का अडवलेस? काय करतोस इथे तू? वाटमारी करायचा माझा धंदा आहे. या जंगलातून जाणाऱ्या येणाऱ्यांना मी अडकवून लुबाडतो. आत्तापर्यंत मी अनेकांना लुबाडले आहे, ठारही केले आहे आणि त्यांचा जीवही घेतला आहे. हे बघा, 7 रांजणं खड्यांनी भरले आहेत. एक माणूस मारला की त्याच्या नावाने एक खडा मी या रांजणात टाकतो. नारद मुनी चकित झाले. त्यांनी विचारले, अरे पण एवढे पाप कशासाठी करतो आहेस? बायको आणि मुलांचे पोट भरण्यासाठी देवा. नारद मुनींनी हसले आणि त्याला म्हणाले, या पापातून तू जो पैसा मिळवतोस त्यावर तुझी बायको मुले जगतील, पण तुझ्या पापात ती वाटेकरी होतील काय? हे एवढे पाप तुझ्यासाठी का करत आहेस? तुझ्याच माती हे सर्व पाप लाभणार आहे. ते का? बायको मुले पैशाप्रमाणे पापसुद्धा घेतील ना? असा संपूर्ण विश्वास असणारा तो वाल्या. त्याला नारद मुनी सांगतात, हे बघ, मी इथे थांबतो. तू घरी जा आणि तुझ्या बायको मुलांना विचारून ये. वाल्या धावत पळत घरी गेला. त्याने बायकोला आणि मुलाबाळांना विचारले, पण त्याचे पाप घ्यायला कोणीही तयार दिसले नाही. वाल्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याचे डोळे खडकन उघडले. तो त्याच पावली परत आला. नारद मुनींनी पुढे त्याने आपल्या अमानुष कृत्यांबद्दल पश्चाताप व्यक्त केला. नारद मुनी त्याला म्हणाले, आता इथून तरी नीट वाग बाबा. पापाचा मार्ग सोडून दे, भलाईचा मार्ग धर. वाल्याने विचारले, या पापापासून तारण्यासाठी मी काय करू? नारद मुनींनी वाल्याला रामनाम जपायला सांगितले. पश्चातापाने पळून निघालेला वाल्या अंतःकरणपूर्वक रामनाम जपू लागला. रामनामात त्याची तंद्री लागली. रामनामात तो रंगून गेला. रामनामाशिवाय त्याला काही सुचेनासे झाले. अशी 12 वर्षे उलटली. एक तप पूर्ण झाले. वाल्याच्या अंगावर मातीचे वारूळ चढले. परत एकदा नारद मुनी त्याच रस्त्याने चालले असताना त्यांच्या कानावर क्षीण आवाजातील वाल्याचे रामनाम पडले. नारद मुनींनी वारुळातून वाल्याला बाहेर काढले. वाल्या आता वाल्मिकी ऋषी बनला होता. तमसा नदीच्या तीरावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम उभा राहिला. यज्ञ यागादी कर्मे अष्टाधा प्रहर सुरू झाली. तिन्ही त्रिकाल वेद घोष घुमू लागले. दूरदूरच्या ठिकाणांहून मोठमोठे तत्ववेत्ते, ब्रह्मर्षी, ऋषीमुनी वाल्मिकींच्या आश्रमात येऊन राहू लागले. एके दिवशी वाल्मिकी स्नानासाठी तमसा नदीवर गेले होते. स्नान उरकून परत येत असताना एका झाडाच्या फांदीवर कौंच पक्षाचे जोडपे त्यांना दिसले. ते पक्षी मोठ्या प्रेमात आले होते. एकमेकांच्या चोंचीत प्रेमाने चोंच घालत होते.
दोघेही अत्यंत आनंदात सुखात होते. त्यांचा तो प्रेमानंद पाहून वाल्मिकीही सुखावले होते. इतक्यात कुठून तरी सू सू करीत एक तीक्ष्ण बाण आला आणि कंस नराच्या छातीत मारलेला घुसला. घायाळ होऊन चित्कार करीत कंस नर खाली कोसळला. तो बाण एका व्याध्याने मारलेला होता. ते भयंकर दृश्य पाहून क्षणापूर्वी सुखावलेले वाल्मिकींचे हृदय दुःखाने विच्छिन्न होऊन गेले आणि त्यांच्या मुखातून ती शापवाणी अशी होती: मा निषाद प्रतिष्ठा त्वमग्म शाश्वती समहा एत क्रौंचो मिथुन देवकम वधे काममोहितम. आश्चर्य असे की ही शापवाणी छंदोबद्ध होती, अनुष्ठुप वृत्तातच अवतरली होती. वाल्मिकींना या प्रकारचे नवल वाटलेच. तसेच व्याध्याला शाप दिला याचे दुःखही वाटले. त्याचवेळी साक्षात ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले आणि म्हणाले, तू म्हटलेला श्लोक यथोरूपच होईल. चिंता करू नकोस. प्रत्यक्ष सरस्वतीनेच तुझ्यावर कृपा केलेली आहे. तुझ्या मुखातून उमटलेले पृथ्वीवरचे हे पहिले काव्य आहे. सरस्वतीचा हा प्रसाद ग्रहण करून नारद मुनींनी तुला सांगितलेली रामकथा तू श्लोकबद्ध कर. तुझी कीर्ती या कृतीने दिगंतर होऊन जाईल. वाल्मिकींनी रामायण लिहायला प्रारंभ केला. अशा प्रकारे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहायला प्रारंभ केला. तर अशी होती ही रामायणाची रामायणकार वाल्मिकी ही कथा. तर कशी वाटली ती नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, आपला हा चॅनल नवीन आहे तर सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.